पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बोल विद्युत। आज संजूच्या स्पोर्ट्स क्लबची फी भरायची होती ना? हो जाणारच ना तू? नाही मी तेच सांगायला तुला फोन केला। अगं मी ते श्रेयसच्या प्लॉटच्या केससाठी सबनीस सरांना भेटायला चाललोय, त्यांनी बोलवलंय मला, तर थोडासा वेळ लागेल, मला थोडं डायसी वाटते तिथे वेळ पोहोचणं। अच्छा, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का की मी शाळेत जावं आणि मी ती कॅश भरावी? नाही नाही अगं कॅश मी पाठवतो, तू फक्त शाळेत जाऊन भर बस। विद्युत, अरे माझ्याकडे पैसे आहेत, प्रश्न पैशाचा नाहीच आहे, प्रश्न वेळेचा आहे, माझ्याकडे वेळ नाहीये जायला। शिल्पी हे बघ, श्रेयसच्या प्लॉटच्या केसच्या बाबतीत मीच सबनीस सरांच्या मागे लागलो, आता त्यांनी वेळ दिलाय तर मी त्यांना कारण देऊन कसं चालेल सांग मला? थांब जरा संजू, हे बरं आहे तुझं, आता माझ्याच भावाच्या बाबतीत आहे म्हटल्यावरती मी तरी काय बोलणार? हे बघ, संजूला त्याच्या स्कूल बस साठी सोडायला खाली आली आहे मी, स्कूल बस येईलच आता, लेट होतोय मला, ठीक आहे? स्कूल बस यायला खूप वेळ। गप्प बस संजू, गप्प बस। आपण लवकर आलोय। अरे गप्प बस ना तू। शिल्पी मी सगळं ऐकलंय, असा प्रत्येक गोष्टीला इगो इश्यू नको ना बनवूस, प्लीज शाळेत जाऊन फी भरून ये, ओके? संजू, तुला 1000 वेळा सांगितलंय ना मम्मा आणि पप्पाच्या मध्ये 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 बोलायचं नाही म्हणून। चल आता लवकर। तिकडे कुठे, घरी चल, पैसे भरायचेत ना? काही करून मला संजूच्या बॅग मधून पैसे काढावे लागतील। को आटपलं तुझं? चल लवकर। हा घे डबा। आता तू? अगं ते संजूच्या स्पोर्ट्स क्लबची फी भरायची होती, जरा सरक, मी आलेच। पैसे? संजू, तू तुझी सगळी बुक्स ठेवलीस ना बॅग मध्ये? हो। नक्की ठेवलीस का? नाहीतर कुहू सारखं विसरशील, ती चित्रकलेची बुक ठेवायला विसरलेली। अगं हो ताई। मला दे बघायला, बॅग दे तुझी, चेक करते मी। इथले पैसे कुठे गेले? माझ्या लॉकरला कोणी हात लावला होता? लॉकर मधनं पैसे गायब आहेत। अगं कोण हात लावणार कपाटाला? आणि आपण सगळे तर घरातच आहोत ना? तेच तर ना, कोणी हात लावलाय? काल रात्री मी तुला जेवढे पैसे हवे होते तेवढे पैसे दिले आणि उरलेले मी माझ्या हाताने लॉकर मध्ये ठेवले होते, हो ना? हो, तूच कपाटात ठेवले आणि लॉकही तूच केलंस ना? तेच, मग गेले कुठे पैसे? संजूच्या शाळेची फी भरायची होती म्हणून मी लॉकर उघडला, तर लॉकर मध्ये पैसेच नाहीयेत। कुठे गेलेत पैसे? शिल्पी नक्की कुणाला विचारतेस तू? पैशांचा सगळा हिशेब तुझ्याकडे आहे, कपाटाच्या चाव्या तुझ्याकडे आहे, मग पैसे जाणार कुठे? बाबा, 45,000 गायब आहेत। काय? अगं काय गायब गायब करतेस? ते स्पर्धेचं 11,000चं पाकिट जिंकलं होतंस ते पण असंच हरवलं म्हणालीस, आणि अचानक एक दिवस समोर आलं। वेंधळी आहेस अगदी तू, बघ मिळेल। आई प्लीज, आता कुठलाही विषय कुठेही नको काढूस, आणि तुला हवं असेल तर तू आज जाऊन बघ। अगं कपाटाचा कोपरा चेक केला मी, कुठेच नाहीयेत पैसे। आपल्या घरात तर कुणी आलंही नाही आणि कुणी गेलंही नाही। करेक्ट, याचाच अर्थ आपल्याच घरातनं ते पैसे कोणीतरी घेतलेत। तुला काय म्हणायचं नेमकं? आपल्याच घरात कोणीतरी चोरी केली आहे? खात्री आहे मला।
मूर्खासारखं काहीतरी बरोबर नकोस. डोकं शांत ठेव आणि परत एकदा पैसे मोज. बाबा, मला पुन्हा जाऊन कन्फर्म करण्याची खरंच काही गरज वाटत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाऊन चेक करा एकदा, मोजा पैसे. शिल्पी, जरा स्पष्टपणे सांग, काय वाटतंय तुला? कुणी घेतलेत पैसे? कुठे गेलेत? मला स्पष्टपणे सांगण्याची आता काही गरज नाहीये, इतकं स्पष्ट आहे ते. काय? आई, आपल्या घरात आता एकच व्यक्ती आहे जी हे काम करू शकते. मयुरी. शिल्पी, तू काय बोलतेस? आणि मयू तुझे पैसे का घेईल? कारण मयुरीलाच सध्या पैशांची सगळ्यात जास्त गरज आहे, हो ना? हो, मला मान्य आहे, मयूला सगळ्यात जास्त पैशांची गरज आहे, पण माझी मयू चोरी नाही करणार. अगं, तुझी मुलगी तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही असाही कॉन्फिडन्स तुला होता ना ग. पण ती खोटं बोललीये तुझ्याशी, एकदा नाही अनेकदा. तुझं काय म्हणणं आहे शिल्पी? मयुरी, माझे पैसे कुठे आहेत? आत्या, पुऱ्या शिल्पी, माझ्या दोन्ही मुली माझा अभिमान आहेत. त्यांच्यावर हे असे भलते चलते आरोप करण्याआधी ना 100 वेळा विचार कर. ते अभिमान वगैरे सगळं जाऊ देत. फार कॉन्फिडन्स आहे ना तुला तुझ्या मुलीबद्दल. ठीक आहे, लेट मी चेक हर बॅग देन. शिल्पी, शिल्पी, अगं काय चालवलंयस तू? आई आई थांब, करू दे तिला, तिची खात्री करू दे. मयुरी, तुझी बॅग दे तिला. अहो, काय बोलताय तुम्ही? करू दे ना तिला, कर तू, चेक कर. भेटलेत पैसे? नाही. मग फार हुशार आहेस मयुरी तू. एवढं साधं सोप्पं करणार नाहीस तू. स्वतःच्याच बॅगेत का लपवशील ना तू पैसे? तू आता वाट बघत असशील आत्याला कधी लक्षात येतंय, हो ना? हे नाही नाही, छे, ती काय अशी सराईत गुन्हेगार आहे काय? अशी अशी चोरी वगैरे करायला? समजेल ते. संजू, स्कूल बॅग खांद्यावरनं काढून ठेव, उगाच खांदे दुखतील. आई, आज तू असं का म्हणाली? दिदू कधीच चोरी करणार नाही. हो बाळा, तुझी दिदू ना चोरी करणार नाही. करू देत आत्याला चेक सरून. हं? जा मयू, तुझी बॅग भर. संजू चल. एक मिनिट शिल्पी, सापडले तुला मयूच्या कपाटात पैसे? नाही ना? तू जे काही करते ना ते सगळं थांबव शिल्पी. अगं,
तुझा मयूवर विश्वास असायला हवा होता. को संजू, चला स्कूल बस पर्यंत सोडतो मी तुम्हाला. आजोबा तुम्ही नका सोडूत, मी सोडते त्या दोघांना. अगं असू दे, मी सोडतो त्यांना. नाही कुहूला कलर बॉक्स पण घ्यायचा, मी सोडते. मला ना कळतच नाहीये तुम्ही सगळे इतके नॉर्मल कसे बिहेव करताय. अरे 45,000 चोरीला गेलेत आपल्या घरातून. असं तुला वाटतंय? शिल्पी, अगं या घरात चोरी होऊ शकत नाही. तुझा काहीतरी गोंधळ झालाय. अगं तपासलं ना तू मयूरचं सामान, काही सापडलं का? नाही ना. मग दादा अरे हा सर, नाही हे काय, मी ऑन द वेच आहे, मी निघालेच आहे. म्हणजे हो हो पोहोचेन, मी लगेच पोहोचेन सर. येस येस सर. मला माहितीये माझे पैसे चोरीलाच गेलेत आणि ते कुठे गेलेत हे पण मला चांगलंच माहितीये. ऑफिस मधून फोन आला होता तुला, जा उशीर होतोय. मी माझे पैसे आता शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही. काय करावं या पोरीचं काही कळत नाही भाऊ मला. मयू, बघ बाळा, फार मनाला लावून घेऊ नकोस. तुला माहिती आहे ना तुझी आत्तू कशी आहे. ती चिडली की काहीही बोलते, पण कुणी काहीही बोलू देत. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हो, तुझ्या मित्रांना सांगून टाक की तू त्यांच्याबरोबर फी भरणार आहेस. ए, कशाला तिला खोटं नाटक सांगतेस? हं? तू काही काळजी करू नको. ए मयुरी, मला माहिती होतं तुझ्या बॅग मध्ये काही सापडणार नाही, म्हणून मी तिला सांगितलं की चेक कर तिची बॅग. हा, टेन्शन नको घेऊ तू. आई मी येते. कुहूच संजू. मयू थांब, मी पण येतोय. बाबा तुम्ही काय येताय, मी जाते घेऊन त्यांना. अशी काय करतेस तू? तुला कळत अरे सरळ. ए मयुरी, तुला वाईट वाटलं असेल ना आत्याने तुझ्यावर चोरीचा आरोप घेतला. हा, म्हणून मी तुला सोडायला येतो. चल. नको बाबा, जातो आम्ही. ए, मी तुझा बाबा आहे ना, मोठा आहे ना तुझ्यापेक्षा. मोठ्याने सांगितलं काय ऐकायचं, कळलं? चल सोडतो. चल चलो बाबू, चलो संजू, चलो. सूरत से चमके हम स्कूल चले हम, सूरत से चमके हम स्कूल चले हम. काय बाई दिवसाची सुरुवात झाली. अश्विनी, जा बाई भाज्या घेऊन ये. कामं राहिली बाजूला आणि भलतंच सुरू झालं. बाबा हे मला कळतंय सगळं. पूर्ण लक्ष आहे श्रेयसवर. तू काळजी नको करूस, मी करतो काहीतरी. संजू बॅग दे माझ्याकडे, मी धरते. ए मयुरी, हा, मी काय म्हणतोय, यू आर माय प्राईड. आणि तू खूप हुशार मुलगी आहेस. हा, आणि हो मयुरी, काळजी करू नकोस. तुला तो कोर्स करायचा आहे ना, आता नाही केला आपण नंतर करू ना. लाईफ इज व्हेरी अनसर्टन, डोंट वरी. ओके. दीदू, काय तू असं का करते? काय करते मी? तू त्याचीच बॅग धरली, माझी का नाही धरली? तसं काय नाही ग. होय, तुझा हात दुखतोय का? मी घेतो ना बॅग तुझी. दे दे दे, गिव. हे आपण दे. नाही, बाबा मी धरते. अगं दे, युअर फादर इज हिअर. व्हॉट इज दिस? गिव गिव गिव. मी खरंच धरते. हा, नको? मग ठीक आहे. मयुरी, तुला खूप शिकायचंय ना, तू खूप शिक ना.
आपण परत करू ना कोर्स. कोर्स कुठे जातोय? परत करू आपण. हा ओके. तू ऐकत नाहीस माझं मी काय बोलतोय मगाचपासून. मी ऐकते बाबा. हा मग ऐक. तर मी काय म्हणत होतो, अश्विनी, अगं शिल्पीनेच कुठेतरी ते डाव्या हाताने ठेवले असतील. मुलखाची वेंधळी आहे. आई पण अश्विनी पुरे आता काय चाललंय तुझं? बाबा हो, मयूने पैसे घेतलेले हे खरं आहे. मग शिल्पीचे इतके पैसे गेले कुठे? मला तर ना काहीच कळेनासं झालंय. पैसे सापडायला हवेत ना. पैसे असले तर ते घरातच असतील बाबा. पैसे हरवले आहे हे तरी कुठे माहिती आपल्याला? शिल्पीने स्वतः पैसे ठेवले आणि ती म्हणते हरवले. मला तर काही खरं वाटत नाही. नाही बाबा, या गोष्टीची शहानिशा झाल्याशिवाय ना मला तर चैन पडणार नाही. शहानिशा होणार कशी? शिल्पीनं मयूच्या बाबतीत जे काही केलं ते करायला नको होतं. पण अश्विनी, ही गोष्ट तू तुझ्या मनाला किती दिवस लावून बसणार आहेस? बाबा, हा जर गोंधळ असेल ना तर ठीक आहे, पण गोंधळ नसला तर 45,000 रुपये ही रक्कम छोटी नाही आहे बाबा. आणि ती घरातनं गाळ झाली. ते आपण शिल्पी ऑफिसमधून आल्यावर बघूया. सध्या तरी तुझं युद्ध पातळीवर सुरू असलेलं शोधकार्य बंद कर. तू कितीही शोधलं ना तरी पैसे तुला सापडणार नाही. पण मला माहिती आहे पैसे आपल्या घरात व्यवस्थितच असणार. कुठे गेले असतील माझे पैसे? 45,000. ही तर एक्झॅक्टली ती फिगर आहे जी मयुरीला तिच्या फीस साठी हवी होती. असं कसं होऊ शकतं बरं? हे पैसे मयुरीने चोरलेत हे कन्फर्म आहे. पण तिने हे पैसे चोरले कधी? बस आली बस आली बस आली. चला स्कूलला. काय बरं आहे ना? कसं आमची पोराचं सगळं व्यवस्थित? माझी बॅग दे. हा बॅग घेऊन ना. संजू नीट जा रे. हा एकदम व्यवस्थित घेऊन जा एकदम. हा चला जा. ओके बाय बाय ताई. बाय. ओके बाय. ओ माय गॉड, संजू तर शाळेत बॅग घेऊन गेला. सगळे पैसे त्यात आहेत. आता काय करू मी? कॉफी लेणार? हा? नाही, स्ट्रेस मध्ये वाटतंय ना म्हणून विचारलं. कॉफी घेणार का? नाही नको थँक्स. तुझं काही काम होतं? हा, ते डॉक्टर साहेबांनी 312चे रिपोर्ट्स मागितले. अरे हो, मी विसरलेच. आलेत. बाय द वे मॅम, हा? आज तुम्ही एकदम ब्युटिफुल दिसताय. काय रे, क्लिनिक मध्ये रोज सगळ्या मुलींशी असंच वागतोस का तू? सगळ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक आहे ना मॅम. काय फरक आहे रे? घ्या तुम्ही फोन घ्या. मी डॉक्टर साहेबांना 312चे रिपोर्ट्स देऊन येतो. सगळ्यांमध्ये आणि तुमच्यात काय फरक आहे हे मी नंतर फुरसतीने सांगतो तुम्हाला. हे सगळं करण्यापेक्षा जरा कामाकडे पण लक्ष देत जा. रिपोर्ट्स, काम. संजूच्या शाळेतनं फोन. हा हॅलो. हो शिल्पी म्हात्रे बोलतेय, बोला. हो ऑफकोर्स मी येणार आहे. मला माहिती आहे त्याची फीस भरायची आहे. येस येस मी येणार आहे. व्हॉट?
कॅश? माझे पैसे संजूच्या बॅग मध्ये? 45,000? पण कसं काय म्हणजे? हो सॉरी. नाही मी लगेच येते शाळेत. हो येते मी. माझे पैसे संजूच्या बॅगेत?